श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर पुढील 5 ते 10 मिनिटे तुम्ही याला देऊन तुमच्या जीवनातील बहुमूल्य वेळ स्वामींना द्याल. जर तुम्ही हा वेळ स्वामींना दिलात तर तुमच्यासाठी अद्भुत द्वार उघडू लागेल, जे स्वामींनी तुमच्यासाठी काही योजनाबद्ध करून ठेवलेले आशीर्वादही तुमच्या मार्गात येऊ लागतील. स्वामींची आज्ञा आहे की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा. ज्यांना कुणाला ते शेवटपर्यंत ऐकण्याची इच्छा मनात प्रगट होत आहे, तर हा प्रत्यक्षात स्वामींनी दिलेला तुम्हाला संकेत माना आणि संदेश संपूर्ण ऐका. स्वामी माऊली म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आजचा दिवस तुझ्यासाठी खूप काही आनंदाचे क्षण घेऊन आलेला आहे. कारण त्यात तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी या 24 तासात आहे. बाळा, तुझ्यासाठी हा दिवस खरं तर खूप काही घेऊन आलेला दिवस आहे. पण तुझ्या मनात मात्र काही नकारात्मक गोष्टींनी घेराव केला आहे. तोच घेराव तोडण्यासाठी, त्याला उद्ध्वस्त करण्यासाठी माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहे. बाळा, तुझ्या मनात ती नकारात्मकता खूप काही तुला चांडालासारखी छळत आहे. त्यालाच दूर करणारे माझे आशीर्वाद तुझ्या मनात प्रवेश करणार आहेत. पण त्यासाठी तू हा संदेश संपूर्ण ऐकावा अशी मी तुला आज्ञा करतो. ज्या क्षणाला तुला हा परमपवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकायला मिळेल, तेव्हापासून तुझ्यात एक अद्भुत ऊर्जा प्रवेश करत आहे. माझी दिव्य शक्ती, सकारात्मक ऊर्जा तुझ्यात प्रवेश करत आहे याचा अनुभव तुला येऊ लागेल. अगदी पुढील काही क्षणात तुझ्या मनातील ते हैराण करणारे प्रश्न संपून जाऊन त्या जागी तुझ्या मनाला ती अलौकिक शांतता, दिव्य शांतता प्राप्त होईल. बाळा, मला माहीत आहे खूप काही काळापासून तुम्ही काहीतरी चिंतित आहात. ती चिंता दूर करणारा हा संदेश आहे. म्हणूनच तुझी निवड करून हा मी तुझ्यापर्यंत देत आहे. विश्वास ठेवा, देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे. स्वामी म्हणतात, बाळा, स्वतःला कुठल्याही क्षणी एकटा मानू नकोस, कारण माझी दिव्य ऊर्जा सतत तुला सहाय्य करते. मी सतत तुझ्या पाठीशी आहे असा अनुभव तुला आता होणार आहे. बाळा, मागील काळात जे काही त्रास झाले आहेत त्यांना विसरण्याची शुभ वेळ येत आहे. ज्यांना त्या गरिबीने गांजले आहे, खूप काही कमतरतेने त्यांना खूप काही इच्छा अपुऱ्या ठेवाव्या लागल्या आहेत, पण आता इथून पुढे नाही, कारण त्यांना आता भरभराटीचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. जेव्हा तुमच्या मनातील सुप्त इच्छाही तुम्ही माझ्याकडे खूप काही प्रार्थनेद्वारे प्रगट करता, तेव्हा तुमच्यासोबत अद्भुत चमत्कार घडू लागतात. याचा अनुभव तुम्हाला येणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझी निवड करून मी तुला इथपर्यंत आणले आहे. जर तू या संदेशापर्यंत स्वतःहून आला आहेस असे तू मानत असशील, तर बाळा, ते काहीसे चुकीचे ठरू शकते. कारण माझी दिव्य शक्ती सतत या ब्रह्मांडात विचरण करत असते आणि मीच माझ्या शक्तीनेच तुला या संदेशापर्यंत आणले आहे. म्हणूनच माझी आज्ञा आहे की हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावा. फक्त ऐकल्याने सुद्धा तुला असे आशीर्वाद प्राप्त होतील जे कधी कुणाला
प्राप्त झाले नसतील. बाळा, तुझ्या ज्या काही त्रासाच्या कल्पना आहेत मग त्यासुद्धा दूर होऊ लागतील. कधीकधी तुम्हाला नसलेले त्राससुद्धा तुम्ही कल्पनेत विचार करू लागता. पण तसे न करता तुम्ही तुमचे अंतःकरण शुद्ध ठेवावे. स्वतःसाठीही चांगल्याच इच्छा ठेवाव्या, कारण त्या पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत. बाळा, तुमच्या मनातील त्या खोल भीतीने दडलेल्या काही चिंता आहेत त्या देखील संपवणारा आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश जेव्हा तुझ्या कानापर्यंत येईल तेव्हा तुझ्या मनातील ते सर्व काही प्रश्न सोडणारा माझा आशीर्वादही तुला प्राप्त होईल. तुझे अनेक प्रश्न सुटू लागतील. तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहेस. स्वामी म्हणतात, बाळा, पुढील चमत्कारांसाठी आणि खूप काही आशीर्वादांसाठी आपले हृदय उघडा, कारण ते आता तुमच्यापर्यंत येत आहे, जे मी तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात देऊ इच्छितो. तुमच्या मनातील काही वाईट कल्पना आहेत त्या पुसून टाकणारा हा माझा संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुमच्या मनातील ती अज्ञात भीती, ते भय आणि ते सर्व काही भीतीचे सावट दूर होऊन तुम्हाला सुखाचा, आनंदाचा वर्षाव करणारा माझा आशीर्वादही या संदेशाच्या माध्यमातून प्राप्त होऊ लागेल. बाळा, नकारात्मक विचार करणे सोड आणि स्वतःसाठी चांगले विचार आणि खूप काही प्रगतीचे विचार कर, कारण येणारा काळ तुझ्यासाठी सुखांनी भरलेले आशीर्वाद घेऊन येत आहे. तुमच्यासाठी मदतीसाठी मी माझ्या देवदूतांना योग्य वेळेत सज्ज करीन, पण तुम्ही त्या क्षणाला सज्ज असणे तितकेच आवश्यक आहे. तुम्ही जर कुठली इच्छा करत असाल तर होणारे परिवर्तनही तुम्ही स्वीकार केले पाहिजे. प्रत्येक क्षणाला आयुष्य हे परिवर्तित होत आहे. काही नवीन घटना घडू लागणार आहेत, काही नवीन परिवर्तन घडणार आहे. त्यासाठी स्वतःला सज्ज करा, कारण येणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल तेव्हा तुमच्या संपूर्ण कुटुंबात आनंद, प्रगती आणि वेगवान इच्छाशक्तीने पुढे जा, कारण देव तुम्हाला मदत करत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा, कारण तुझ्यासाठी ही पुढील काही मिनिटे महत्त्वपूर्ण आणि खूप काही लाभदायी क्षण आहेत. त्यात तुला लाभाचे आणि खूप काही आशीर्वादांचे परिणाम तुझ्या आयुष्यात बघायला मिळणार आहेत. तुमच्या वेदना, दुःख, दारिद्र्य आणि काळजी तुम्हाला भयातून मुक्त करणारे आशीर्वाद तुम्हाला याच संदेशातून प्राप्त होणार आहेत. तेव्हा स्वेच्छेने हा संपूर्ण संदेश स्वीकार करतो. स्वामी माऊली कृपा करा असे टाईप करायला विसरू नका. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल ती जागा पवित्र होईल. ऐकणाऱ्याचे हृदय, मन स्वच्छ होईल. त्याच्यातील भीती पळून जाईल. दैन्य, दुःख, दारिद्र्य, काळजी दूर होईल. स्वामी म्हणतात, बाळा, तुला मी कधीही एकटे सोडत नाही. पण ज्या क्षणाला तुझ्या मनाला असे वाटत असेल की तू एकटा पडला आहेस, एकटा आहेस, काही भय, भीती वाटत आहे, त्या क्षणाला देवाला प्रार्थना कर. देव तुझ्या सोबतच असतील. देवाच्या काही पाऊलखुणाही तुला दिसू लागतील, काही संकेतही दिसू लागतील, भेटू लागतील. बाळा, तुझी केलेली कुठलीही प्रार्थना व्यर्थ जाणार नाही. मी प्रत्येक पावलाला तुझ्या सोबत असेल. तू जेही कार्य करत असशील ना त्यात तुला माझी मदतही होईल. याचा अनुभव तुला येत्या काळात होणार आहे.
तुमचे समूळ दुःख नष्ट करणारा हा पवित्र संदेश ज्या क्षणाला तुम्ही प्राप्त कराल तेव्हा तुमच्या मनातून ती अनामिक भीती निघून जाईल आणि हे ऐकल्याने तुमच्या जीवनात तो आनंदही बहरायला लागेल जो मी तुम्हाला देऊ इच्छितो. लवकरच जवळच्या काळात तुम्ही एक आनंदाची बातमी प्राप्त करणार आहात, कारण देवाने ती आनंदाची बातमी तुमच्यासाठीच निर्माण केली आहे. आणि तो आनंद देखील जेव्हा तुम्ही देवाकडे येता तेव्हा मनात कुठलीही शंका घेऊ नका. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडणार आहे. बाळा, तुला लवकरच माझे दर्शनही घडणार आहे. जे माझे प्रेमळ भक्त माझ्यावर प्रेम करतात, माझ्यावर आशा ठेवतात, मी त्यांना त्या सर्व काही आशा पूर्ण करणारे आशीर्वाद देऊ इच्छितो आणि त्यांना माझे दर्शनही होईल असे आशीर्वादित करतो. स्वामी म्हणतात, बाळा, मागील काही काळात तुमच्यासोबत काही कठोर निर्णय घेण्यात आले ज्यांनी तुमच्या मनाला दुखावले आहे. त्या वेदना दिल्या आहेत, काही त्रासही तुम्ही सहन केले आहेत. पण आता ती सर्व काही वाईट वेळ संपून तुमच्यासाठी सुखद आशीर्वाद, आनंदाचे क्षण आणि खूप काही प्रगतीची दिशा तुम्हाला दिसणार आहे. कारण देवानी तुमच्यासाठी आता असे द्वार उघडण्याचे ठरवले आहे ज्यातून तुमच्यासाठी सुखाचा पाऊस पडेल. होय बाळा, तुम्ही सत्य ऐकत आहात. देव म्हणतात, तू जे काही सहन केले आहे आता इथून पुढे तुला सहन करावे लागणार नाही. खूप काही सुखद अनुभव येतील आणि त्या सुखासोबत काही आनंदाच्या बातम्याही तुला प्राप्त होतील. त्यासाठी तू सज्ज आहेस? जर सज्ज असशील तर होय म्हणून टाईप कर. बाळा, तुझे दुःख वेदना कमी करणारा हा माझा संदेश दिव्य आहे, पवित्र आहे. या संदेशाचा अनुभव तुला लवकरच प्राप्त होणार आहे. म्हणूनच हा संदेश तुला निवडून देण्यात आला आहे. बाळा, आनंदी राहा. प्रत्येक क्षणात तुला आनंदाची प्राप्ती होईल. सुख समृद्धीची वाट दिसू लागेल. तू केलेले प्रयत्न फळाला येऊ लागतील. तुझी प्रगती निश्चित आहे. पुढे पावले टाकताना देवाचे स्मरण कर, ध्यान कर, चिंतन कर आणि विश्वासाने देवाच्या नावावर पाऊल पुढे टाक. तुला कधीही मागे वळून पाहण्याची आवश्यकता पडणार नाही. तुला स्वेच्छेचा खूप काही विजय प्राप्त होईल. सुखी राहा बाळा, तुझे कल्याण होईल. स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही मनपूर्वक ऐकला आहे. यातील आशीर्वाद हे तुमच्यासाठीच निर्माण केले आहेत. तेव्हा मनपूर्वक स्वीकार करा आणि स्वामी माऊली, मी तुझं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला जे काही मार्ग हवे आहेत ते मार्ग देवोत. तुमचे मार्ग सुखकर करोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.